सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील हुबालवाडीतील रामदास नागरे हे मजुरी आणि रोजंदारीवरती काम करतात। ते गावाजवळच्या कृष्णा नदीच्या कडेला मोटर सुरू करण्यासाठी गेले तेव्हा दुर्घटना घडली। परत येताना ते नाल्यात पडून त्यांच्या गुडघ्याची फाटी फ्रॅक्चर झाली आणि मांडीचं हाडही मोडले। त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून आष्टा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ऑपरेशन केले। 20 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानं आणि ऑपरेशनचा खर्च साधारण 1 ते 1.5 लाखांपर्यंत झाला। ते दोघंही पती पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मोठी मुलगी MPSCचा अभ्यास करते तर मुलगा 12वी सायन्सला आहे। अशा ह्या परिस्थितीमध्ये त्यांचा वर खर्च भागवणं अवघड झालंय। याची दखल अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीनं 10,000 रुपयांचा चेक देत वैद्यकीय मदत केली गेली। त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी सहकार्य केलं जाईल असंही ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष व अहिल्यादेवी विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणजी काकडे यांनी सांगितलं। यावेळी चेक देताना प्रवीण काकडे, श्रीमती इंदुमती काकडे, संतोष हुबाळे, भीमराव भिसे, रुपाली नागरे आणि राजश्री नागरे, ऋषिकेश नागरे हे उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्ट ही समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना नेहमी मदत करत असते।